मनसे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत। TV9 मध्ये आपलं स्वागत। आपण आता बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर सक्रिय प्रचारात सहभागी झाला आहे। काय उत्साह आहे नेमका राहुल शेवाळे यांच्याकडून काय खासदार निवडून आल्यानंतर अपेक्षा असते? तर मुळात सन्माननीय राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे। या सर्व उमेदवारांचा प्रचार करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। त्याप्रमाणे आम्ही आज प्रचारात सहभागी काल पण झालो होतो आणि रोज आम्ही त्या प्रचारात सहभागी होतो। या पूर्ण दक्षिण मध्य मुंबईच्या ज्या इमारतींचा विकास रखडलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यासाठी काही कायदे करणं आवश्यक आहे। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। त्या दृष्टीने सन्माननीय खासदार राहुल शेवाळे प्रयत्न करतील। पुनर्विकासासाठी खूप मोठ्या अडचणी इथे लोकांना फेस काही ठिकाणी बिल्डर पळून गेलेले आहेत, काही ठिकाणी म्हाडाचे। तर या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातल्या समस्या आज लोकांनी त्यांना सांगितलेल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे 100% आणि ठाम विश्वास आहे की ते या दृष्टीने सगळे प्रयत्न करतील। राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी विरोधकांकडून यावर टीका केली जाते। आजच आपले विनायक राऊत असतील, त्यांना लवंगी खुश झालेले लवंगी फटाके, विनायक राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे भोग पडलेला फुगा आहे। याच्यात किती हवा भरली तरी तो मिटणार आहे आणि तो 4 तारखेला कळेल। नक्कीच महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, मात्र राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेतील का नाही घेतील हा प्रश्न अजून अनुत्तर काही दिवसात कळेल। नक्कीच आपल्या सोबत होते संदीप देशपांडे। राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेतील का नाही हे ते बोलताय काही दिवसांतच कळेल। कॅमेरा पर्सन दिनेश दिवेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।